श्रीराम समर्थ. श्री गुरुदेव रानडे चरित्र प्रकरण क्रमांक 14. परमार्थ प्रसाराचा पाया. आर्थिक आपत्तीचे अग्निदिव्य. गुरुदेवांच्या जीवनातील देहदुःखाचा काळ ओसरू लागला. आधिभौतिक सुखाची चिन्हे दिसू लागली, परंतु संसारातील सुखोपभोगात काळ घालवण्यास का त्यांचा जन्म झाला होता? नाही, त्यांचा जन्म झाला होता तो संतांचे मार्ग झाडून स्वच्छ करण्यासाठी, आडराणी जाणाऱ्या अज्ञजनास सरळ मार्गावर आणण्यासाठी, जगदुद्धारासाठी. श्रीकृष्णाने यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम म्हटल्याप्रमाणे स्वरूपी राहून खऱ्या धर्माचा उद्धार करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता. भौतिक सुखाचा सूर्योदय होतो न होतो तोच पुन्हा त्यावर अभ्रपटले दिसू लागली. आर्थिक आपत्तीचा प्रसंग पुढे ठाकला. ज्या संस्थेत ते काम करीत होते त्या संस्थेच्या काही सदस्यांमध्ये व गुरुदेवांच्यामध्ये वैचारिक संघर्ष निर्माण झाला. या संघर्षामुळे गुरुदेवांना अत्यंत मनस्ताप होऊन त्यांची परिणिती, नोकरीचा राजीनामा व DE सोसायटीच्या सदस्यत्वाचाही राजीनामा यात झाली. इसवी सन 1924 त्यांनी राजीनामा दिला व त्यामुळे त्यांची आर्थिक आवक थंडावली. नोकरी गेल्यावर ते निंबाळला कायमचे राहू लागले. त्यांच्या परमार्थ साधनाने आकर्षित झालेले त्यांचे गुरुबंधू त्यांच्याकडे येऊ लागले. तसेच आपणास सत्संगती हवी म्हणून गुरुदेव आपल्या काही गुरुबंधूंना व गुरुभगिनी शिवलिंगव्वा यांना आमंत्रणे देत. काही वेळेला महाराजांच्या शिष्यांपैकी काही साधक निंबाळास गुरुदेवांकडे मुक्कामास येत. त्यांच्यातील ठळक काही व्यक्ती म्हणजे शिवलिंगव्वा, निंबर्गी महाराजांचे नातू नागपण्णा निंबर्गी, निंबर्गी महाराजांचे शेवटचे नामधारक कडी हट्टमगा, नरसप्पा शापेटी, चडचाणचे शेट्टप्पा, शंखचे बाळप्पा ही मंडळी होत. गुरुदेवांचे निंबाळचे घर म्हणजे स्वर्गभुवन असे शिवलिंगव्वांना वाटत होते. आपल्या एका पत्रात त्या लिहितात, रामरायाच्या आश्रमात जाईजुईचा सुवास, आनंदाचा हवास. गुरुदेवांच्या घराच्या आसपास त्यावेळी झाडेझुडपे, बागबगीचा काहीच नव्हते, नुसता माळ. मग जाईजुईचा वेल कुठून येणार? पण तो सुवास निर्जीव फुलांचा नव्हता, तर गुरुदेवांच्या तपश्चर्येचा कीर्ती सुगंध, संत मंडळींनी अनुभवलेला अतिंद्रिय अनुभवाचा सुगंध, चिरकाल टिकणारा सुगंध. बागबगीच्यांचा सुगंध क्षणिक टिकणारा, तर परमार्थिक सुगंध हा कायम स्वरूपाचा. सत्संगतीचे, त्यातल्या त्यात गुरुबंधूंच्या संगतीचे गुरुदेवांना भारी वेड. तेही निर्हेतुक, निस्वार्थ. ते वेड सद्गुरू प्रेरित व सद्गुरू प्रणीत. ते प्रेम कसे? ज्ञानदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे, तैसे सभाय आपुले जेणे गुरुकुळी वोपिले, आपण पै केले भक्तीचे घर. गुरुग्रह जये देशी, तो देशूची असे मानसी, तो देशूची वसे मानसी, विरहणी का जैसी वल्लभाते, तिकडोनी येतसे वारा, देखोनी धावे सामोरा, आडपडे म्हणे घरा विजये की जो, ऐसे या गुरुग्रामींचे आले, का स्वये गुरूंनीच धाडिले, तरी गतायुष्य जोडले आयुष्य जैसे. प्रतिवर्षी आपला उन्हाळ्याचा प्रवास म्हणजे भक्तिप्रसाराचा संपला की बाबा निंबाळास येत असत. 3 दिवसाचा सप्ताह करून आपल्या भक्तिकार्याचा अहवाल गुरुदेवांना सांगून मग ते इंचगिरीस जात. भक्तिप्रसाराचा माझा अहवाल तुम्हास द्यावा लागतो असे ते गुरुदेवांना म्हणत. एखाद्या वेळी काही कारणाने बाबा आले नाहीत तर बैलगाडी पाठवून त्यांना गुरुदेव बोलावून घेत. भक्तीचे झाड वाढून विस्तीर्ण झाल्यावर देखील नागपण्णा निंबर्गी, लक्ष्मण भटजी, चिम्मडचे, सैदल्ली तथा कबीर साहेब, अल्लपणा अशा मंडळींना ते पत्र पाठवून बोलावून घेत. तसेच त्यांच्याकडे येणारे त्यांचे गुरुबंधू म्हणजेच रामभाऊ फडणीस, बाबण्णा जालिहाळ व हनुमंतराव कन्नूर मास्तर हे होत. महाराजांच्या सुशिक्षित शिष्यांपैकी श्री गणपतराव उर्फ काकासाहेब तुळपुळे, श्री गणपतराव उर्फ काकासाहेब कारखानीस, तसेच प्रोफेसर नग उर्फ तात्यासाहेब दामले हे होत. प्राध्यापक म्हणून काम करीत असताना गुरुदेवांच्या अलौकिक बुद्धिमत्तेने, प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने आकर्षित झालेले त्यांचे काही विद्यार्थी त्यांच्याकडे येत असत. काही दिवस त्यांच्याकडे मुक्काम करून आपल्या अभ्यासात मार्गदर्शन घेत व 2-3 विद्यार्थी व 1 टंकलेखक त्यांच्या येथे कायमचे असायचे.
गुरुदेवांचे स्नेही त्यांना भेटाव्यास येत होते. जमखंडीचे यशवंतराव लेले, शंकरराव आपटे, धारवाडचे बाबूराव पटवर्धन हे त्यापैकी होत. आपल्याकडे राहणाऱ्या व येणाऱ्या सर्व लोकांची व्यवस्था गुरुदेवांकडेच असे. 2 वेळचे जेवण व 2 वेळचा चहा ह्या बाबतीत मुक्तद्वार होते. सर्व खर्च गुरुदेवांवरच असे. निंबाळास येणाऱ्यांची संख्या वाढू लागली, खर्च वाढला, परंतु जमेची बाजू पूज्य म्हणजे शून्य असे गुरुदेवांना पैशाची चणचण भासू लागली. वाढता खर्च कसा भागावायचा हा प्रश्न त्यांना पडे, परंतु गुरुदेव स्थितप्रज्ञ होते. त्यांचा सर्व भार देवावर होता. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम या दोह्यावर श्रद्धा ठेवून ते स्वस्थ होते. आपली अडचण त्यांनी कोणाला सांगितली नाही. आपल्या मातोश्रींच्या देवपूजेची चांदीची भांडी होती, तीसुद्धा त्यांनी विकली. आपणास मिळालेले सोन्याचे पदक विकून खर्च भागवावा असा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. त्यांनी मागितले असते तर पैशांचा पाऊस पडला असता, पण निंबर्गी महाराजांनी यारिगू तन्न कै कळगे माड बारदू, इतरांकडून काहीही घेऊ नये असे म्हटल्याप्रमाणे त्यांचे वागणे होते. तुलसीदासांचा दोहा, तुलसी कर पर करई करई करतल करन करई, ज्या दिन करतल कर करई वो दिन मरण करई, त्यांच्या मनात घट्ट बसला होता. हा दोहा सध्याच्या त्यांच्या परिस्थितीचे जणू शब्दचित्रच आहे. यावरूनच भिक्षा न मागणे हा अध्यात्म जीवनाचा दंडक आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला असावा. परमार्थ प्रचाराचा तपशील. संत संगतीतील आनंद लुटण्यासाठी, महाराजांच्या भक्ती प्रसारासाठी कोणताही त्याग करण्यास गुरुदेव तयार होते. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे, जया ये भक्तीची चाड, जया ये विशीचे कोड, जो हे सेवे वाचून गोड न मनी काही, अशी त्यांची परिस्थिती. आर्थिक अडचणीतसुद्धा त्यांच्या एकांतिक साधनात व इतर पारमार्थिक कार्यक्रमामध्ये कधीही खंड पडला नाही. कोणी जिज्ञासू आल्यास त्याच्या शंकांचे निरसन करीत व त्याला नाम घेण्यास प्रवृत्त करीत. याशिवाय आत्मज्ञानपर ग्रंथ लिहिण्याचे त्यांचे काम चाललेलेच होते. प्रत्यक्ष जरी त्यांनी नाम दिले नाही तरी ग्रंथलिखाणाने जिज्ञासूंना मार्गदर्शन करून मुमुक्षूंना बाबांकडे नाम घेण्यास पाठवून आपले भक्तिप्रसाराचे काम त्यांनी चालूच ठेवले होते. गुरुदेवांची ध्येयनिश्चिती बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1908 सालीच झाली होती, परंतु त्यांचे स्वरूप व तपशिलाचे स्पष्ट चित्रण गुरुदेवांनी इसवी सन 1921 साली केले. गुरुपदाचे मानकरी झाल्यावर ध्येयाच्या तपशिलाचा विचार केला असावा असे दिसते. कै हणमंतराव कोटणीसांनी लिहिलेल्या कैवल्य वैभव या ग्रंथाच्या प्रस्तावनेत गुरुदेवांनी आपल्या पुढील कार्याची रूपरेषा दिल्याचे दिसते. परमार्थ दृष्टीने पाहिले असता भगवद्भक्तीचे निरनिराळे संप्रदाय नाहीतच, देवास जाणण्याचा मार्ग एकच आहे. परमार्थ दृष्टीने पाहिले असता भगवद्भक्तीचे निरनिराळे संप्रदाय नाहीतच, देवास जाणण्याचा मार्ग एकच आहे. नान्यहा पंथाः विद्यन्ते नयाः, प्रल्हाद नारद पराशर पुंडरिकापासून तो थेट ज्ञानोबा तुकाराम रामदास निंबर्गी महाराज इत्यादिकांपर्यंत सर्व संतांनी ईश्वर स्मरणा वाचून ईश्वरास मिळवण्याचा दुसरा मार्गच नाही असे एकमुखाने प्रतिपादिले आहे. देवास मिळवण्याचा मार्ग कोणता याचे चिकित्सक पद्धतीने वर्णन करणे या लहानशा प्रस्तावनेत शक्य नाही. हे वर्णन तुलनात्मक रीतीने पौर्वात्य व पाश्चात्य तत्त्वज्ञानांचा वचनांचा विचार करून शास्त्रीय ज्ञानाचा निकष ग्राव्याचा कस लावून स्वअनुभवाच्या दृष्टीने पडताळून चिकित्सक बुद्धीने करावयास पाहिजे. ते येथे करणे शक्य नाही. ईश्वराने घडवून आणल्यास पाथवे टू गॉड या नावाचे पुस्तक लिहिण्याचा प्रस्तुत लेखकाचा विचार आहे. त्यावेळी या सर्व गोष्टींचा विचार होईलच. तारीख 25/9/1921. महत्त्वाचं वाक्य पुन्हा एकदा सांगतो. परमार्थ दृष्टीने पाहिले असता भगवद्भक्तीचे निरनिराळे संप्रदाय नाहीतच, देवास जाणण्याचा मार्ग एकच आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिकापासून तो थेट ज्ञानोबा तुकाराम रामदास निंबर्गी महाराज इत्यादिकांपर्यंत सर्व संतांनी ईश्वर स्मरणा वाचून ईश्वरास मिळवण्याचा दुसरा मार्गच नाही असे एकमुखाने प्रतिपादिले आहे. श्रीराम. आपल्या कार्याचा आराखडाच गुरुदेवांनी वरील उतार्यात दिला आहे. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात जे सिद्धांत मांडले आहेत ते बीजरूपाने वरील प्रस्तावनेमध्ये आले आहेत. साक्षात्काराचे साधन म्हणजे नामस्मरणच हा त्यांचा अनुभवजन्य सिद्धांत शास्त्रीयरित्या जगास पटवून द्यायचे हे त्यांच्या पुढील कार्याचे स्वरूप होते. महत्त्वाचे वाक्य म्हणून पुन्हा पुन्हा वाचतो. साक्षात्काराचे साधन म्हणजे नामस्मरणच हा त्यांचा अनुभवजन्य सिद्धांत शास्त्रीयरित्या जगास पटवून द्यायचे हे त्यांच्या पुढील कार्याचे स्वरूप होते. पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाची तुलनात्मक मांडणी करून पाश्चात्यांना आपला सिद्धांत पटवून देण्याचा त्यांचा विचार होता.
पुढे 4च वर्षात त्यांनी लिहून प्रसिद्ध केलेल्या उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाचे रचनात्मक समालोचन या आपल्या ग्रंथात वरील विचार व्यक्त केले आहेत. स्वानुभव हाच त्यांच्या ग्रंथरचनेचा पाया आहे. अकॅडमी ऑफ फिलॉसॉफी अँड रिलिजन. इसवी सन 1921 प्रगट रीतीने सांगितलेल्या कार्याची सुरुवात 1924 साली त्यांनी केली. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्याच्या 1 तारखेच्या दिवशी निंबाळ येथील आपल्या घरी अकॅडमी ऑफ फिलॉसॉफी अँड रिलिजन ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या ध्येयाबद्दल ते लिहितात, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून संशोधन करून परमेश्वराचे गूढ उकलून पाहण्यात आस्था असलेल्या सर्वांना एकत्र आणणे हे संस्थेचे ध्येय राहील. या संस्थेच्या संबंधात व आपल्या स्नेहांच्या झालेला गैरसमज काढून टाकण्यास त्याने आपले विचार गुंडोपंत गदक्कर यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहेत. ते म्हणतात, पत्र माझ्यापुरता परमार्थच सर्वश्रेष्ठ आहे. शैक्षणिक, तत्त्वज्ञानात्मक व प्रचारात्मक कामे केवळ त्यांचे अस्पष्ट आविष्कार आहेत. बौद्धिक व तात्विक कार्यामागे मी लागलो आहे अशी चुकीची समजूत आवरणारालाच सत्य मानणारे करून घेतील. बौद्धिक व तात्विक कार्यामागे मी लागलो आहे अशी चुकीची समजूत आवरणालाच सत्य मानणारे करून घेतील. परमार्थच माझ्या जीवनामध्ये प्रतिबिंबित व्हावा असा माझ्या अंतस्फूर्तीचा झरा असल्याचे मोजक्या लोकांना माहीत आहे. हे तुम्ही जाणता. जीवनाच्या या जीवनगंगेच्या पलीकडे असलेल्या त्या परमार्थ मंदिरापर्यंत पोहोचण्यास बौद्धिक कार्याच्या प्रवाहातूनच जावे लागेल. त्या मंदिरापर्यंत मी पोहोचेनच असे नाही, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये बौद्धिक व तात्विक जीवनाखेरीज इतर कोणताही विषय जास्त परिणामकारक व आकर्षक वाटत नाही. DE सोसायटीतून बाहेर पडल्यावर आपल्या तर्काधिष्ठित विचारांनी बुद्धिनिष्ठ तत्त्वज्ञानाच्या आधारावर साक्षात्काराच्या प्रसाराचे कार्य गुरुदेवांनी हाती घेतले. शब्दज्ञानाच्या आवश्यकतेबद्दल लिहिताना आधुनिक जगास आपले सिद्धांत पटवून द्यायचे झाल्यास शब्दज्ञानाची जरुरी आहे असे त्यांनी महाराजांना मागे लिहिले होते. परमार्थाचा प्रसार हे एकमेव त्यांचे ध्येय होते. त्या दृष्टीने भारतीय तत्त्वज्ञानाचा समग्र इतिहास या ग्रंथमालेची योजना त्यांनी आखली. भारतातील श्रेष्ठ तत्त्वज्ञानांशी पत्रव्यवहार करून त्यांच्या सल्ल्याने व सहकार्याने ग्रंथ लिहिण्याचे काम प्रत्येकाकडे सोपवण्यात आले. या मालेचा आरंभ आपणच करण्याचे ठरवून गुरुदेवांनी प्रारंभिक ग्रंथ उपनिषदांवरील लिहिला. ग्रंथलेखन. उपनिषदांतील तत्त्वज्ञानाचे रचनात्मक समालोचन. स्वानुभवाने सिद्ध झालेल्या साक्षात्कार मार्गाचा प्रसार जगात करण्याच्या आपल्या ध्येयास धरून त्याने ग्रंथलेखनास प्रारंभ केला. इसवी सन 1915 ते 1925 पर्यंतच्या काळात त्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून, पाश्चात्य तत्त्वज्ञानाशी तुलना करून, विज्ञानाच्या सिद्धांतांना पडताळून, स्वानुभवाच्या निकषग्राव्यावर घासून स्वतःशी त्या तत्वांची सत्यता पटल्यावरच त्यांचे समालोचन करून उपनिषदावरील ग्रंथ त्यांनी लिहिला. विज्ञान आणि साक्षात्कार यात विसंगती नाही तर सुसंगतीच असल्याचे या नव्या जगास त्या ग्रंथातून दाखवलेले आहे. साक्षात्कार ही एक किमया नसून ते एक शास्त्र आहे असे ते सांगतात. शास्त्रीय तत्वावर साक्षात्काराची सत्यता सिद्ध करता येते. साक्षात्काराला बुद्धिनिष्ठ पाया आहे असे त्यांनी सांगितले. याच ग्रंथात ते लिहितात, आजपर्यंत बुद्धिनिष्ठ साक्षात्कार म्हणजे विरोधाभास मानला जात असे, पण खरे पाहिले असता बुद्धिनिष्ठ साक्षात्कार हेच खरे सत्य आहे. गुरुदेवांचे सगळेच विक्षिप्त वाटण्यासारखे होते. जगात पिशाच्च्या अंतरी शहाणा असेच त्यांच्या वागण्याचे वर्णन करावे लागेल. ग्रंथलेखनाच्या त्यांच्या पद्धतीत तो दिसत होता. त्यांनी कधीच स्वहस्ते ग्रंथलेखन केले नाही. शीघ्रलिपी जाणणारा एक टंकलेखक त्यांना लागे. ग्रंथलेखनाचे काम जेव्हा सुरू होईल व केव्हा केव्हा संपेल याचा नेम नसे. त्यांचा नेम झाल्यावर ते केव्हाही लेखकाला बोलवीत व अत्यंत एकाग्र चित्ताने लिहून घेण्यास ते सांगत. ग्रंथलेखनाच्या वेळी त्यांना कोणत्याही प्रकारचा आवाज, माणसांच्या पावलांचा आवाज देखील सहन होत नसे. त्यांच्या आसपास एकही पुस्तक नसायचे. आकाशाच्या मेघमंडळातून जलधारा कोसळाव्या तद्वत गुरुदेवांचे सांगणे असायचे. अखंड अमोघ ग्रंथारंभापूर्वी त्यांची तयारी खूप असे. टाचणे काढून ठेवणे, त्यावर मनन व चिंतन व्हायचे. अखंड अमोघ ग्रंथारंभापूर्वी त्यांची तयारी खूप असे. टाचणे काढून ठेवणे, त्यावर मनन चिंतन व्हायचे. ग्रंथलेखनाच्या वेळी त्यांच्याजवळ असलेल्या टंकलेखकाला विद्यार्थ्यांना त्यांच्या अद्भुत बौद्धिक सामर्थ्याचे दर्शन होई व ती मंडळी मंत्रमुग्ध होऊन जात.
शीघ्रलिपीत उतरून घेतलेला मजकूर टंकलिखित करून ते बोलावतील तेव्हा तो वाचून दाखवण्यास त्यांना हजर राहावे लागत असे. ते वाचताना गुरुदेव दुरुस्त्या सुचवित असत. पुन्हा टंकलेखन, पुन्हा दुरुस्ती असे 3-4 वेळा तरी चालत होते. अशी होती त्यांची ग्रंथलेखन पद्धती. उपनिषदांवरील ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर पाश्चात्य व पौर्वात्य देशाच्या प्रसिद्ध विद्वानांची अभिनंदनपर पत्रे गुरुदेवांना आली. त्या पुस्तकावर परीक्षणे प्रसिद्ध होऊ लागली. गुरुदेवांच्या कीर्तिसूर्याचा प्रकाश जगभर पसरला. इतर ग्रंथ. उपनिषदांवरील ग्रंथ तयार होत असतानाच प्राध्यापक बेलवलकर त्यांच्या सहकार्याने भारतीय तत्त्वज्ञानाचा रचनात्मक कालखंड हा ग्रंथ लिहून तयार झाला. हे 2 महान ग्रंथ लिहून होत असताना 3ऱ्या पुस्तकाचा पाया त्यांनी घातला. आजपर्यंतच्या अभ्यासलेल्या मराठी संत वाङ्मयाची विभाजनात्मक योजना गुरुदेवांनी तयार केली. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ व इतर संतांची वचने संकलित करून वचनामृते तयार करण्यात आली. त्या वचनामृताच्या आधारावरून इसवी सन 1932 महाराष्ट्रातील साक्षात्कारवाद हा ग्रंथ त्यांनी लिहिला. थोड्याच दिवसात त्यांचा क्रिएटिव्ह पिरियड ऑफ इंडियन फिलॉसॉफी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. गुरुदेवांची अध्यात्माची प्रगती व त्यांची परिणिती या दोन्ही दृष्टीने या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील काही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. युरोपीय व भारतीय तत्त्वज्ञानाचा बौद्धिक परिचय होण्यापूर्वीच परिस्थितीच्या प्रभावाने साक्षात्काराचा व धार्मिक विचारांचा प्राध्यापक रानडे यांना जिवंत अनुभव होता. इसवी सन 1912-13 दरम्यान गुरुदेवांचा युरोपीय व भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास झाला होता. हे वाचकांच्या लक्षात आम्ही आणू इच्छितो. कन्येचा जन्म. इसवी सन 1925 त्यांना कन्यारत्न झाले. घरात आनंदाचे वातावरण पसरले. आपल्या वयाच्या 38व्या वर्षी अपत्य झाले म्हणून त्या कन्येवर वाजवीपेक्षा जास्त प्रेम त्यांनी दाखवले नाही. त्या कन्येला आपल्या मातोश्रींचे म्हणजे पार्वतीबाई यांचे नाव ठेवले व शकुंतला म्हणून संबोधू लागले. आपल्या मुलावर जरूर तेवढे प्रेम करण्यास हरकत नाही, परंतु ते प्रेम आपल्या परमार्थाच्या आड येणार नाही याची खबरदारी मात्र घेतली पाहिजे असे गुरुदेव सांगत असत. आपल्या मुलावर जरूर तेवढे प्रेम करण्यास हरकत नाही, परंतु ते प्रेम आपल्या परमार्थाच्या आड येणार नाही याची खबरदारी मात्र घेतली पाहिजे असे गुरुदेव सांगत. येथे प्रकरण क्रमांक 14 संपलंय. आता उद्या प्रकरण क्रमांक 15 आपण पाहणार आहोत. जानकी जीवनस्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.